हे कसे तुटलेले आहेत, हे ॲक्च्युली दोन्ही साईडचे तुटलेले आहेत. तर ते आता आपण वेल्डिंग करायला आलेलो आहे. तर फायबरचे दरवाजे पण ते वेल्डिंग केले जातात. हे आहेत का? हे बघा, हे दरवाजे आहेत फायबरचे, हे पण वेल्डिंग केले जातात. हे बघा, फायबर मटेरियल आहे. हा फायबर मटेरियल. याचे हे असे कवर बनतात. हे मशीनचे कवर ना? हो. हे मशीनचे कवर आहेत पूर्ण. हे सगळं इथे वेल्डिंग केलं जातं. नमस्कार मित्रांनो, मी निखिल चौधरी तुमचं स्वागत करतो आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत गॅरेजला गाडीला घेऊन. आणि माझ्याबरोबर असा किस्सा झाला आहे ते तुम्हाला मी जाता जाता सांगणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. आणि याचं मागचं कारण काय आहे गॅरेजला जाण्याचं ते पण तुम्हाला मी तिथं गेल्यावरती दाखवणार आहे. तर व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्कीच पहा. चला तर मग जाऊया आता पटापट गॅरेजला. मित्रांनो, काल गावावरून मुंबईला येत असताना माझ्याबरोबर असा किस्सा झाला की आता तुम्हाला मी ते सांगतो. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हे कसं झालं हे मला माहीत नाही. आणि बहुतेक सगळ्या होंडाच्या गाड्यामध्ये असेल का प्रत्येक गाडीमध्ये असेल की नाही काय मला माहीत नाही. तर तुम्ही आता माझ्यासमोर जी गाडी आहे म्हणजे मी जी गाडी चालवतो आहे तिची जी खोपडी तुम्ही व्यवस्थित बघाल तर एका साईडने मी बांधून ठेवले. कारण ती खोपडीचे जे स्क्रू असतात ते ब्रेक झालेत, म्हणजे तुटले आहेत ते. आणि तर काल येताना ते आपला जुगाड लावला आहे, इंडियन जुगाड, तर रशीने आतमध्ये बांधून ठेवलं आहे. आणि तेच रिपेअर करण्यासाठी आता आपण गॅरेजला जातो आहे. म्हणजे की जे वेल्डिंग करतात त्यांच्याकडे जातो आहे. तर त्याचं कसं काय झालं ते आपण तिथंच बघूया आता. आणि तुमच्या पण गाडीचं असं होत असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. कारण बहुतेक होंडाच्या गाड्या ज्या आहेत ते त्यांची खोपडी अशीच हलत राहते. आणि जेव्हा खड्डे येतात त्यामध्ये ब्रेक होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. कारण का दोन नटवरती ते फिट असतं. आणि त्याचबरोबर कसं हे आता तुम्ही आता पण माझ्यासमोर बघू शकता की एका साईडला खोपडी कशी हलते. एका साईडला हलत असताना आणि खड्डे जर मोठे असले तर आणि आपण गाडीची स्पीड असो तर ते खड्ड्यामध्ये ऑटोमॅटिकली आपण जातात, पुढे मागं होऊन जातं. आणि त्यामध्ये ब्रेक होतं, म्हणजे तुटून जातं ते. तर तेच आता आपण रिपेअर करायला जाऊया. बघूया रिपेअर होतं आहे की नाही तर आपल्याला नवीनच घ्यायला लागेल. आणि नवीनची कॉस्ट काय माहीत नाही, तर ते पण विचारून घेऊया नवीन आहे की भेटणार. कारण आपल्याला शोरूमला जावं लागेल. आपण हायवेला पोचतो आहे. आणि असं कोणतंच गाडीबरोबर झालं नाही पाहिजे. कारण आपला लांबचा प्रवास असतो तर ते धोकादायक असतं. आणि त्याबरोबर काय माहिती का, लाईट आपल्याला ही प्रॉपर दिसली पाहिजे. तर काल आलो तेव्हा लाईट काय पडली नव्हती. म्हणजे हे दोन्ही साईडचं ते आपलं स्क्रू आहे ते तुटले होतं. आणि त्यामुळे काय आपली लाईट आणि जास्तच खोपडीचा आवाज यायला लागला होता. म्हणून आता आलो आहे, बघूया वेल्डिंग होते की नाही होते. तर आता आपण जवळच आलो आहे, इथेच कुठेतरी आहे तो वेल्डर. बघूया कुठे आहे आणि वेल्डिंग करून घेऊया. अच्छा, हा इथे. तर आपण पोचलो आहे वेल्डरवाल्याकडे. चालू आहे काय? हाय चालू आहे. तर आता आपण पोचलेलो आहे आणि त्याचा कॉस्ट बघणार आहोत की किती होणार आहे आणि किती नाही. आणि जर तुम्हाला दाखवतो मी पुढे गेले रे.
हे बघा, हे स्क्रू पडले होते, तुटले होते, तर ते आता आपण रिपेअर होतील की नाही हे चेक करूया. आणि जर नाही झाले तर आपल्याला नवीन घ्यायला लागेल. तर बघूया. तर मित्रांनो, आणि आता आपल्याला सांगितलं आहे की गाडी खोलून म्हणजे कोपरी जी आहे ती खोलून त्यांच्याकडे द्यायची आहे. आणि तुम्हाला मी दाखवतो कसं बांधले ते. हे बघा, हे इथे रशीने मी बांधून ठेवलं आहे. आणि हे दोन्ही साईडचे आहेत ना, ते तुटलेले आहेत. आणि आता त्यांना आपण खोलून कोपरी देणार आहोत आणि बघूया वेल्डिंग होते की नाही होते. तर चेक करूया. तर आता आपण पहिले कोपरी खोलूया फटाफट. तर मित्रांनो, आता आपण गाडी खोललेली आहे. तर तुम्हाला मी दाखवतो की आतलं कसं तुटले स्क्रूचे. आणि बघा, तुम्ही अगोदर म्हणजे कोपडी ती फिट करू शकाल, कारण कोपडी अशी हलायला नाही पाहिजे. माझी कोपडी म्हणजे गाडीची कोपडी ती तुटलेली आहे. तर चला दाखवतो तुम्हाला मी गाडीची तुटलेली आहे कोपडी. तर हे बघा, हे कसे तुटलेले आहेत. हे ॲक्च्युली दोन्ही साईडचे तुटलेले आहेत. तर ते आता आपण वेल्डिंग करायला आलेलो आहे. तर असा कुणासोबतही झाला नाही पाहिजे, जशी माझ्याबरोबर जी घटना घडली ती. चला मग त्यांना आता देऊया आणि विचारूया की वेल्डिंग होणार आहे की नाही, आणि झाली तर किती चार्जेस होईल त्याचा. चला, आता आपण काकांना दिलेलं आहे फायबर वेल्डिंग करण्यासाठी. तर त्याच्या अगोदर फायबर म्हणजे चालू आहे वेल्डिंग करण्याची. तुम्हाला तर मी दाखवतो कशी वेल्डिंग केली जाते. तर तुमची पण तुटली असेल तर तुम्ही इथे येऊ शकता सोनारपाड्याला. हे बघा, इकडे अशी वेल्डिंग चालू आहे. तर अशा प्रकारे वेल्डिंग केली जाते. आणि त्यांना आपली कोपडी म्हणजे गाडीची कोपडी त्यांना दिलेली आहे. आणि हे आपले जे आहेत ते पण द्यायचे आहेत, कारण त्याच्याशिवाय फिटिंग होणार नाही. मित्रांनो, पॅनलचं काम झालेलं आहे. हे बघा कसं वेल्डिंग मारले तुम्ही बघू शकता. पुढून मागून तुम्हाला काहीच समजणार नाही की वेल्डिंग मारलं आहे की नाही मारलं आहे. तर आपल्या गाडीची वेल्डिंग करायची आहे. ठीक आहे. काय सुटल्यानंतर अजून मजबूत होईल ना. आता नाही लावत, थोडं ते राहून द्या. 180 रुपये. हां, 180 रुपये होते. ठीक आहे. ते 2000 रुपये घालवण्यापेक्षा ते परफेक्ट असते. पण त्यांना तेच बोललो, ते वेळ आणि ते येईपर्यंत पैसे का घालवण्यापेक्षा मी जेवढे पैसे होतात माझ्या मेहनतीचे तेवढे सांगतो. ते सांगायला मी 200 रुपये घेतले असते. गेले का. थँक्यू. चल मित्र. हां, तर मित्रांनो, आता आपल्या गाडीची कोपडी ही वेल्डिंग करायला घेतलेली आहे. तर आपण जाऊया आणि तिथं बघूया कशी वेल्डिंग केली जाते. आणि टिकाऊ आहे. आणि त्यात तुम्हाला आता तुम्ही त्या दादांची बघितली असेल तर पॅनलचं जी वेल्डिंग केली ती पण तुम्हाला समजून येणार नाही अशी वेल्डिंग केली जाते. आणि मजबूत वेल्डिंग आहे. आपल्या गाडीची पण आता बघूया. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका. आणि त्यात एक लाईक पडतो जरा. तर मित्रांनो, पहिले तर फेविक्विकने चिपकवत आहेत. हे बघा, पहिले फेविक्विकने जे तुटलं आहे ते व्यवस्थित चिपकवून त्यानंतर त्याला वेल्डिंग करणार आहेत. आणि त्याची प्राईस आहे 180 रुपये. म्हणजे बऱ्यापैकी आहे, त्याचं काय नाही. मेहनतीचं काम आहे. आणि त्याचबरोबर जे आपल्याला शोरूममध्ये 2000-3000 घालवण्यापेक्षा 180 रुपये घालवले कधी पण बेटर.
तर चिपकून झालेलं आहे आणि आता फक्त वेल्डिंग करायची आहे. काका तुमचं शॉप कुठे आहे सांगा जरा. हे डोंबिवली नागरिक बँकेच्या ऑपोजिटला, चामुंडा स्पेअर पार्टच्या बाजूला. तर मित्रांनो तुम्ही ऐकलं असेल आणि इथे पूर्ण फायबर वेल्डिंग होते. आणि काय काय वेल्डिंग होता? 2 व्हीलर 4 व्हीलरचं जे काही फायबर आहे ते सगळं वेल्डिंग होतं. अच्छा. असे फायबर कवर बनतात. तिथे काळा कवर आहे तोही बनलेला आहे. तिथे दरवाजे बनतात फायबर ग्लासचे. ओके. तिकडे आतमध्ये ते दरवाजे उभे करून ठेवले ते फायबरचे दरवाजे. तर फायबरचे दरवाजे पण ते वेल्डिंग केले जातात. हे आहेत का? हां. हे बघा हे दरवाजे आहेत फायबरचे, हे पण वेल्डिंग केले जातात. हे बघा फायबर मटेरियल आहे. हा फायबर मटेरियल. हां. याचे हे असे कवर बनतात. हे मशीनचे कवर ना? हो. हे मशीनचे कवर आहेत पूर्ण. हे सगळं इथे वेल्डिंग केलं जातं. तुम्हाला पण वेल्डिंग करायचं असेल तर ते येऊ शकता. हे बघा हे पण तुम्हाला वेल्डिंग केले जाते. आणले त्याचा हा तुकडा तुटलेला आहे. हा तुकडा तुटला आहे. हा आता जोडला जाणार. ओके इकडे या साईडला तुटलेला आहे तुकडा. इथला हा तुकडा तुटलेला आहे. ओके सगळं इथे वेल्डिंग केले जातं. तर तुम्हाला मी दुकानाचं नाव दाखवतो. हे बघा वेरकर फायबर वर्क्स, हे इथे तुम्हाला दाखवतो व्यवस्थित. तर इथे येऊन तुम्ही कधी वेल्डिंग केलं तर बघा तुम्ही इथे तुम्हाला इथे दिसलं सगळं. तर तुम्ही इथं हा कॉन्टॅक्ट नंबर पण आहे. या कॉन्टॅक्ट नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. ते सर्व प्रकारचे ते वेल्डिंग केलं जातं. आणि आता आपल्या गाडीची खोपडी ही वेल्डिंग करत आहेत. तर हे सर्व मशीन आहेत जे फायबर वेल्डिंग करण्यासाठी. हे बघा हे मशीन आवश्यक आहेत कारण ह्याच्याशिवाय वेल्डिंग आपण करू शकत नाही. ते करू शकत नाहीत कारण जे हीट पाहिजे ते ही मशीन येते पूर्ण. आणि हे बघा पूर्ण चिपकवलेले आणि आता त्याच्यावरती टाके मारले जातात. म्हणजे आपलं जसे लोखंडाला टाके मारतात तसेच टाके मारले जातात. मित्रांनो आपल्या गाडीची वेल्डिंग झालेली आहे बघा आणि वेल्डिंग चांगल्या प्रकारचे मजबूत आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला फटाफट सबस्क्राईब करून टाका आणि छान कमेंट त्याचबरोबर एक लाईक करून टाका. आणि हा
लोकेशन आहे डोंबिवलीमध्ये शंकरनगर ऑपोजिट DNS बँक विरकर फायबर बिल्डिंग. तर भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर.